महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। हा विकास नाही तर सूज आहे, मूळ गोष्टींकडे अजून दुर्लक्ष होत आहे असं राज ठाकरे म्हणाले। भाजपची परिस्थिती ही काँग्रेससारखी होईल असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाजपवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलंय। विकास नाही ही सूज असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। तर सत्तेतल्यांनाही एक्सपायरी डेट असते असं म्हणत काँग्रेसचा दाखला देत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। आजची जी महाराष्ट्रातली जी सगळी परिस्थिती आहे, महाराष्ट्रात सध्या आयसीयू मध्ये आहे। जे काही परिस्थिती आहे त्याला आपण बाळसं नाही म्हणू शकत, त्याला सूज म्हणू शकतो। आणि इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे, त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं की जे काही चालू आहे हे कायमस्वरूपी आहे। कायमस्वरूपी काहीच नसतं। प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते। तशी आता जे सत्तेमध्ये आहेत त्यालाही एक्सपायरी डेट असणारच आहे। त्याच्यामुळे कुठचीच गोष्ट कायमस्वरूपी नसते। काँग्रेस ज्या वेळेला सत्तेमध्ये होती त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं की आता काँग्रेसला कोण हलवणार। हल्लीच साधारणपणे 57-58 वर्ष या देशावरती ज्यांनी राज्य केलं तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय। तीच परिस्थिती यांची देखील होणार हे निश्चित। होणार म्हणजे होणार, याच्यामध्ये काही दुमत नाही। काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो। परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे, ते काही बाळसं धरलेलं नाही। आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे, चांगले व्हावेत ना, परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत। तर जनतेची सेवा करणाऱ्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते असं म्हणत भाजपनं राज ठाकरेंना उत्तर दिलंय। जे जनसेवा करतात, जे लोकांमध्ये असतात, त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। राज ठाकरे यांचे स्लिप ऑफ टंग झाला असेल। राज ठाकरे यांना म्हणायचं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयसीयू मध्ये आहे। बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली ही राजकीय विषयांवरती नव्हती असं म्हणत राज ठाकरेंनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलंय। कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता, आज ते सत्तेवरती आहेत। आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन, हा आमचा अंतर्गत विषय आहे। कोणी कोणाला भेटावं, काय करावं, पण मी काल सांगितलं आणि आजच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे। निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं। या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत। आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात, हे असं बघून नाही चालणार। दरम्यान कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीपेक्षा अपेक्षा बाळगू नये असं म्हणत संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या सेनेवर टीका केली आहे। तर उगीच उतावळेपणा करू नये असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय। नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का? मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल। त्यांच्या दोघांतलं एकमत ते संदीपला कळलंय का? आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोललो। उद्धव ठाकरे यांनी मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलेलं आहे। राज ठाकरे आणि शिंदे भेटीचे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडसाद पाहायला मिळत आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेतून स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी युवासेना सचिव साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक या तिघांच्या नावाची शक्यता आहे। संख्याबळानुसार ठाकरेंच्या सेनेला 3 स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत। स्वीकृत नगरसेवक पद मनसेला न दिल्यामुळे मनसेमध्ये नाराजी आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, भिवंडी महापालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसला। भाजपमधून फुटलेले आणि काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी महापौरपदी विराजमान झाले आहेत। तर काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौर झालेत। भिवंडी पालिकेमध्ये भाजपचे 6 नगरसेवक फुटले। भिवंडीमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपमधून फुटलेले नारायण चौधरींची भिवंडीच्या महापौरपदी निवड झाली। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी भिवंडी पालिकेच्या महापौरपदी
तर काँग्रेसचे तारिक मोमीन यांची उपमहापौरपदी निवड झाली. नारायण चौधरींना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या 6 नगरसेवकांनी मतदान केलं. त्यामुळे चौधरी यांचा 48 मतांनी विजय झाला. या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा दिला होता. भाजपच्या स्नेहा पाटील, विलास पाटील आणि नारायण चौधरी यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. भिवंडी महापालिकेमध्ये मतांचं गणित कसं जुळलं ते पहा. नारायण चौधरींना 48, काँग्रेसला 30, राष्ट्रवादी पवार गटाला 12 आणि भाजपला 6, तर विलास पाटील यांना 25, कोणार्क विकास आघाडीला 4, शिवसेनेला 12, समाजवादी पार्टीला 6 आणि भिवंडी विकास आघाडीला 3, तर स्नेहा पाटील भाजपला इथे 16 तर एक अपक्ष गैरहजर राहिला. तर महापौर पदाच्या या निवडणुकीमध्ये भाजपची 6 मतं फुटली. नारायण चौधरी, नंदिनी गायकवाड, अबुसाद शेख, अश्विनी फुटाणकर, दीपा मढवी आणि सुहास नकाते हे 6 नगरसेवक फुटले. विशेष म्हणजे सुहास नकाते यांना भाजपने उपमहापौर पदासाठी पक्षादेश दिला होता. दरम्यान पक्षाचा व्हीप मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. ज्यांनी पक्षाचा व्हीप च्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे. तुमच्यावरती कारवाई होणार अशा पद्धतीत रवींद्र चव्हाण बोलतात. अरे बाबा, असं काही नाहीये. हे तुम्हाला बातमी मिळाली असं काही नाहीये. या शहराचा विकास एवढंच मी बोलू शकतो. हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे. सगळ्यांचे आभार. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेगा. अभिनंदन करा, भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौरचं अभिनंदन करा. आम्ही भारतीय जनता पक्षाचे घोडे बाजाराच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक फोडलेले नाहीत. आम्ही कुठल्याही प्रकारची धाक दमट याही अनुषंगानं त्यांचे नगरसेवक फोडलेले नाहीत. आम्ही ईडीचा किंवा पोलिसांचा भीती दाखवून त्यांना आम्ही फोडलेलं नाही. तर भिवंडी पालिकेमध्ये महापौरपदी निवड झालेले नारायण चौधरी कोण आहेत ते आपण पाहूया. तर भिवंडी शहरामध्ये सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. नारायण डेव्हलपर्स नावाने त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. 2017 मध्ये नारायण चौधरी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर 2025 मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. इंदापूरच्या भिगवणमधील अपहरण प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं आहे. अपहरण झालं नसल्याचा मुलीनं दावा करत पोलिसात तसं प्रतिज्ञापत्र सादर केलं. आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकलीच नाही असा दावा मुलीनं केला आहे. भिगवण प्रकरणातील मुलगा आणि मुलगी बारामती शहर पोलिसांसमोर रात्री उशिरा हजर झाले. भिगवण प्रकरणातली मुलगी अखेर पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाली. ज्या मुलासोबत ती पळून गेली होती तो मुलगाही पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर मुलीनं लेखी जबाबही दिला. माझे एका युवकासोबत गेल्या 1 वर्षापासून प्रेम संबंध आहेत. याची कल्पना माझ्या कुटुंबातील आई आणि दोन्ही भावांना होती. मी त्याच्यासोबतच लग्न करणार असं त्यांना वारंवार सांगितलं होतं, परंतु आमच्या प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध होता. म्हणून माझ्या इच्छेविरोधात कुटुंबानं नात्यातल्याच एका मुलासोबत लग्न ठरवलं होतं. या लग्नाला माझा विरोध होता, त्यामुळे मी माझ्या प्रियकरासोबत पळून गेले. माझ्या आईनं माझ्या प्रियकराविरोधात अपहरणाची बनावट फिर्याद दिली आहे. मी माझ्या प्रियकरासोबतच राहणार आहे. याबाबत इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये. मी पूर्णपणे सज्ञ नसल्यानं मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असा जबाब भिगवण प्रकरणातल्या मुलीनं दिलाय. तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती. त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. दुसरीकडे मुलगी पीडित असून तिला पळवून नेण्यात आल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. आम्ही येत होतो बाजार लग्न शॉपिंग करून, त्याच्याने आम्हाला हाणमार केली, जेव्हा चटणी टाकली आमच्या, आणि माझ्या बहिणीला उचलून गाडीत टाकून तो घेऊन गेला. स्वतःहून गेलेला नाही, तिला बळजबरी घेऊन गेलेली. फक्त आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे. अजून आम्ही मुलीपाशी गेलो नाही, त्यामुळे आम्हाला अजून माहिती.
पण आम्ही तिथे गेल्यानंतर मुलगी 100% मुलगी बेहलेली आणि तिला दबाव आणलेला आहे. त्याच्यामुळं मुलगी 100% आमच्या बरी येणार आहे आणि नाही आली तर मी आत्महत्या करणार आहे ती पोलीस स्टेशन पुढे. दुसरीकडे या प्रकरणामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी लव्ह जिहादचा आरोप केलाय. तिने जो वय सांगितलं की माझं 9 वर्षापासून होतं, म्हणजे याचा अर्थ ती 10 वर्षाची होती. म्हणजे यालाच आम्ही जे म्हणत असतो सातत्यानं की लव्ह जिहाद, की अशाच प्रकारे 18च्या आत असलेल्या मुलींना कुठे टार्गेट केलं जातं. त्यांना वडिलांचं चित्र नाही. पण आमचा हाच प्रश्न आहे आणि हेच म्हणणं आहे आमचं की हे कुठंतरी यालाच आम्ही लव्ह जिहाद म्हणतो. 5वी-6वीला ही मुलगी आहे, तेव्हा या मुलीला टार्गेट केलंय, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. पोलिसांनी सुमोटो या सेकवरती पोक्सो अंतर्गत कारवाई करावी. राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे. 1 जागा विरोधकांपैकी कुणी घ्यायची हे त्यांनी ठरवावं असा टोला सुद्धा फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला. तर राज्यसभेसाठी शरद पवारांची इच्छा असून पक्ष काय भूमिका घेणार यावर निर्णय होतील असं संजय राऊत म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीत 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. तर 1 जागा विरोधकांपैकी कुणी घ्यायची हे त्यांनी ठरवावं असा टोलाही फडणवीसांनी लगावला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्का आहे. 1 जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची ते ठरवतील. तर राज्यसभेसाठी शरद पवारांची इच्छा असून पक्ष काय भूमिका घेणार यावर निर्णय होतील असं संजय राऊत म्हणाले. राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे. एकमेका सहाय्य करू अवधगे धरू सुपंत या मार्गाने इंडिया अलायन्सला महाराष्ट्रामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नये यासाठी राऊत प्रयत्नशील असल्याचा दावा भाजपकडून होतोय. निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील आणि अर्थात निर्णय एकमतानच होणार आहे ना. त्यावेळेला राज्यसभेला उभाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील. प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत. राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 5 मार्चला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यात फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना अधिक उधाण आलंय. तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी सगळ्यांची इच्छा असल्याचं संजय राऊत म्हणालेत. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली. मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये भुजबळांची तपासणी करण्यात आलेली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली. अचानक पोटात दुखू लागल्यानं भुजबळांना नाशिकमधल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपोलो रुग्णालयात भुजबळांचं सिटी स्कॅन करण्यात आलं. आणखी काही तपासण्या केल्यानंतर भुजबळांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं. मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयातही तपासण्या केल्यानंतर भुजबळ शासकीय निवासस्थानी रवाना झाले. प्रकृती बिघडल्यानं भुजबळांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.